सूर्यासारखा प्रखर हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा सुगंधित हो, कुबेरासारखा श्रीमंत हो, आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो. अधिराज बाळाला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रजनी व अमरदीप बनसोडे आई वडील, ज्योती दीपक बनसोडे आजी, दीपाली व रत्नदीप आत्या मामा, ऋतुजा मावशी व बनसोडे परिवार औसा. नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची खास बातमी. लक्ष्मणांचा वाली कोणी होईल का? गेली 3 वर्षे केला जातोय संघर्ष. कोणी येत नव्हतं दारात, लाडका प्रदीप भाऊ आला घरात. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया करते गेली 6 दिवसांपासून उपोषण. आंबेडकरी चळवळ निघते का मोडीत? पाहूयात खास रिपोर्ट. निलंगा तालुक्यातील उमरगा हडगा येथील काही लोकांनी मागासवर्गीय असलेल्या लक्ष्मण तात्या सुरवसे यांनी अफाट कष्ट करून उदरनिर्वाहासाठी जागा खरेदी केली. मात्र त्यातही विघ्न आले. दलित असलेल्या तात्याला कोणीही वाली नव्हता. त्यातच डेमोक्रेटिक पार्टी आली मदतीला धावून. गेली 6 दिवसापासून करत आहेत उपोषण. घेत नाही कोणीही दखल. अनेक वेळा हिणवले जात होते जातीवरून. प्रदीप थोरात व संतोष कांबळे यांनी घेतली दखल. नागराज न्यूजने केली खास बातचीत. पाहूयात खास रिपोर्ट. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहत आहात की गेल्या अनेक दिवसापासून निलंगा येथील उपविभागीय अधिकारी जे की कुठली झोप म्हणता येईल तुमच्या भाषेमध्ये ते तुम्ही ठरवावं, अशाच ठिकाणी आज या उपोषणस्थळी आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी हडगाव उमरगा येथील एका नागरिकांचे ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागराज न्यूज आज आपल्यासोबत आहे. आणि खरंच नागराज न्यूज आत्तापर्यंत काय बातम्या करतो, काय करतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. आज आपल्यासोबत या ठिकाणी निलंग्याच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर गेले अनेक दिवसापासून उपोषण करणारे उपोषणकर्ते यांची तब्येत खरीच खालावलेली आहे. परंतु या ठिकाणी यांना कुठल्याही प्रकारचं उपविभागीय अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी यांना दाद दिली जात नाही आहे, अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त केली जाते. आज त्यांचे काही नातेवाईक आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत. गेल्या 3 वर्षापासून लक्ष्मण सुरवसे व तात्या मिस्त्री असा काहीतरी विषय आहे. काय नेमका प्रकार आहे? जमिनीचा विषय आहे. जमीन घेतलेली आहे आणि रस्त्यासाठी त्यांनी 5 गुंठे जागा मागितली होती. 5 गुंठे जागा पण दिली यांनी, लेखी झालेली आहे, सर्व कागदपत्र आहेत, तरी पण यांनी रस्ता देत नाहीत. केवळ रस्ता देत नाहीत की आणखीन काय प्रश्न आहे? आणखीन काय, 3 वर्ष झालं असं टॉर्चर करतात. त्यांची जमीन बळकावायचा प्रयत्न करतात. दत्तात्रय धोंडीराम पाटील असतील, ज्यांना जे की DK पाटील नावानं ओळखलं जातं, यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल मोठे माणसं आहे. आम्ही दलित लोक आहोत, दलितावर अन्याय करता बघतात. एकीकडं मोठे माणसं असल्यामुळे ह्या गरीब लोकांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी जगदीश लोबे असतील किंवा विवेकानंद लोबे असतील, संतोष लोबे असतील, नितीन जाधव असतील किंवा यशवंत रणखांब असतील, अशा अनेक लोकांनी यांच्यावरती अन्याय केल्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे. म्हणून गेली अनेक दिवसापासून निलंग्याच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या समोर ते या ठिकाणी उपोषण केलं गेलेलं आहे. एकंदरीत हा प्रकार पाहता काय नेमकी घटना घडली होती? घटना घडली होती, तात्याराव मिस्त्री यांनी जमीन घेतली. त्यांची शाळा बाजूला आहे DK पाटलाची. नंतर ती त्यांनी प्लॉटिंगसाठी जमीन घेतली होती. नंतर रस्ता मागितला. रस्ता ह्यांनी देत नाही म्हणले, देत नाही. नंतर ही 8 ठेवली. 8 ठेवल्यानंतर ती 8 पूर्ण केली यांनी. 5 गुंठे जागा द्यायची. 5 गुंठे जागा घेऊन नंतर त्यांनी रस्ता दिला नाही.
त्याच्यातून ही तक्रारी चालू झाल्या सतत आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करत दिले. मागत्यावरून मांग मारा का करणार आहोत तुम्ही, आमच्या जोडीला बसताव का, असं तसं. मग एक 6 डिसेंबर दिवशी त्यांनी स्वतः बोलवून घेतली नाक्यावर कातुरा मिस्त्रीला. बोलवल्यानंतर तुम्ही मी मध्ये त्यांनी काय ती सुत्तर म्हणायचं काढले. आम्ही मारल्यानंतर कातुरा मिस्त्रीने हातावर धरली. मुलावर उजरले होते, ते मारले होते. ते हाताला लागलं, त्यांच्या उजव्या हाताला 16 टाके पडलेले आहेत. नंतर ती झटापटीमध्ये त्यांना पण मार लागलं. दोघांमध्ये हाणामारी झाली. प्रशासनाने त्यांची अर्ज घेतला, त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला आणि आमचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत. 1 महिना उलटून गेला आहे, तरी पण आम्हाला न्याय मिळत नाही. एकंदरीत हा प्रकार पाहता 30 डिसेंबर 6 डिसेंबर रोजी हा प्रकार घडलेला आहे. 2025मध्ये घडलेली घटना आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता की कुठल्याही प्रकारची प्रशासनाच्या वतीनं हा प्रकार केवळ एक दलित असल्यामुळं आम्ही जातीचा उल्लेख जाणीवपूर्वक करणार नाहीत, पण एक दलित असल्यामुळं केवळ दलितावरती अन्याय होतो आहे असा प्रकार या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला बोलण्यात. आता उपोषणकर्ते जे आहेत आपण त्यांच्याशी काय पद्धतीनं थोडक्यात बातचीत करण्याचा प्रयत्न करणार, कारण त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि नेमकं त्यांना उठताही येत नाही. अशा प्रकारची घटना असताना सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित उपविभागीय अधिकारी शरद झाडके असतील, हे कोणीही या ठिकाणी बघण्यासाठी आलेले नाही असंही काही लोकांचं म्हणणं आहे. 6 दिवस झाले हे उपोषण सुरू आहे. 6 दिवसापासून, कारण या ठिकाणी जर एखादा मराठा असेल किंवा अन्य इतर जातीचे लोक असतील तर त्यांच्याबद्दल गेल्या 1 किंवा 2 दिवसामध्ये हे उपोषण मिटवलं जात होतं, परंतु गेल्या 6 दिवसापासून हे उपोषण करते आज जीवन आणि मरणाचा प्रश्न या ठिकाणी घेऊन या ठिकाणी उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावलेली आहे. कुठल्याही प्रकारचा आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा उपविभागीय अधिकारी प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, कोणी आलं किंवा नाही याबाबतची प्रतिक्रिया आपण जर उपोषणकर्त्यांना बोलता आलं तरच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपण प्रयत्न करूयात की उपोषणकर्ते जे आहेत काय नेमका प्रकार घडला आहे याच्याबद्दलची आपण त्यांना विचारणा करणार आहोत. नेमकं उपोषण करते, तुम्ही उपोषण करताय, तुमची तब्येत खालावली आहे, कुणी आलं होतं का? प्रथमतः नागराज न्यूज यांचे मी अभिनंदन करतो. आणि आज महाराष्ट्रभर जर बघितलं तर दलित समाजावर अन्याय होत आलेले आहेत आणि महाराष्ट्रभर पोलीस प्रशासन असेल अथवा राजकीय असेल, गृहखातं असेल, आज निलंगा शहरामध्ये गेले 3 वर्षापासून तात्याराव म्हणजे लक्ष्मण थैमान सुरवंशे उर्फ तात्याराव मिस्त्री यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये 3 वर्षापासून अन्याय चालू आहे. आणि त्या अन्यायाचा समोरच्या जे की उच्चवर्णीय लोक आहेत त्या लोकांनी 6 डिसेंबरला त्यांना बोलावून घेऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला. ते जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी हात अडवला, त्यांच्या हाताला मारहाण झाली. झटापटीमध्ये दोघालाही मारहाण झाली. त्यांना थोडीफार जास्त झाली असेल तर कमी झाल्या. पोलीस प्रशासनाचं काम एवढं आहे की बाबा दोन्ही पक्षाला जर मारहाण असली तर त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता. 6 डिसेंबर घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या 7 डिसेंबरला पुढच्या फिर्यादीची त्यांनी नोंद करून घेतली आणि जे लक्ष्मण थैमान सुरवंशे उर्फ तात्या मिस्त्री यांच्यासह त्यांच्या 2 मुलाला अटक केली. आणि गेली अद्याप त्या घटनेपासून आत्तापर्यंत हे लक्ष्मण थैमान सुरवंशे यांनी गुन्हा आत्तापर्यंत नोंद करून घेतला नाही. कलेक्टर ऑफिस असेल लातूर, SP ऑफिस असेल लातूर, DYSP ऑफिस, निलंगा पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यापर्यंत महिना झालं निवेदन देऊन सुद्धा हे झोपीचं सोंग करत आहे पूर्ण प्रशासन. हे कुठं तर समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न चालू आहे. कुठला राजकीय दबाव असेल का, हे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. हे समाजावर वारंवार होत असलेले अन्याय आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही ड्रॅमॅटोक पार्टी ऑफ DPI निलंगा तालुका अध्यक्ष प्रदीप मी थोरात हे समाजावर होत असलेला अन्याय मला पाहता आला नाही. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी माझ्या संघटनेच्या मार्फत या पोलीस प्रशासन असेल, हे गृहखातं असेल, हे उपविभागीय अधिकारी असेल यांच्यासमोर मी आज उपोषणाचा माझा 6वा दिवस आहे. हे झोपीचं सोंग म्हणण्यापेक्षा ही घुरत बसलेलं प्रशासन आहे. हे कुठं तर जागी झालं पाहिजे आणि
हे जर जागी नाही झालं, महत्त्वाचा मुद्दा, हे जर जागी नाही झालं तर आज 6वा दिवस आहे, उद्याचा लास्ट इंटिमेशन देतो यांना, तर हे पूर्ण समाज बांधव सलग महाराष्ट्राचा मातंग समाज, दलित समाज असेल, जे काय आमच्या हातून घडल ते जे वाटोळं होईल या महाराष्ट्राचं, हे पूर्ण प्रशासन, कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, DSP ऑफिस, पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी आणि निलंगा हे जबाबदार राहतील आणि हे गैरखात्याने बी घ्यावं. नक्कीच गेले 11व्या महिन्यापासूनचा हा विषय. 11 डिसेंबर 2025 रोजी सुद्धा माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही या संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर 12 डिसेंबरला उपविभागीय अधिकाऱ्याला दिलेलं होतं किंवा पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आलं होतं. केवळ आणि केवळ हे मातंग आणि दलित असल्यामुळं असा प्रकार होत असल्याच्या भावना या ठिकाणी उपोषणकर्ते करत आहेत. खरंच तुमची आज तब्येत खालावलेली आहे. आत्तापर्यंतची घटना घडली, गेले 6 दिवस तुम्ही उपोषण करताय. काय तुमचे म्हणजे कोणी काय तुमच्याकडे काही तपासणीला वगैरे आले होते का तुमची तब्येत खालावली असं कोणी काय बोललं? उपजिल्हा रुग्णालयातून सकाळी आणि संध्याकाळी तपासणीला येतात. गेले 3 दिवस झालं ते दवाखान्याचे म्हणजे डॉक्टर लोक असतील, सिस्टर असतील, 3 दिवस झालं माझ्या मागे लागल्यात की सलाईन लावून घ्या, ORS घ्या आणि तुम्ही ॲडमिट व्हा किंवा इथं सलाईन लावू. मी त्यांना पूर्णपणे माझ्या सहकुशीने मी नकार दिलेला आहे. सहकुशीनं नकार दिला याचा अर्थ असा आहे की खरीच घटना घडलेली आहे, परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल किंवा विभागीय उपविभागीय अधिकारी असतील, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या उपोषणकर्त्याच्या उपोषणाची दखल घेतली नाही. केवळ आणि केवळ हा प्रकार केवळ जातीय द्वेषापोटी घडला आहे का असा इशारा किंवा असा सूचक सल्ला उपोषणकर्त्यांनी खरं तर मी त्यांना जास्त काही बोलण्यासाठी म्हणजे देणार नाही, कारण त्यांची तब्येत पहिलेच खालावलेली आहे. आणखीनही काही नागरिक उपोषणकर्त्यासोबत आहेत, आपण जाणून घेणार आहोत काय नेमका प्रकार घडला होता. हा वाद म्हणजे सर्वे नंबर 12 मध्ये जी जमीन आहे तात्याराव मिस्त्रीने खरेदी केलेली, त्या जमिनीला एकच रस्ता आलेला होता. तो रस्त्यावर DK पाटलाची शाळा आहे तिथं, तर त्या रस्त्यावर ते DK पाटलांनी अतिक्रमण केलेलं आहे. तिथं एकतर त्या रस्त्यावर तिथं कमान बसवलेलं आहे, गेट बसवलेला आहे. परत तिकडं अलीकडं ज्या जमिनी एक कालवा आहे, कालव्याच्या ह्या साईडनं काही जमीन आहे आणि दोन्ही साईडनं जमीन आहे, इकडून काय गुंठे आणि इकडून काय गुंठे. तर त्याच्यामध्ये काय केलं जे DK पाटलांनी, त्या रस्ता आलेला आहे, रस्त्यावर अतिक्रमण केलं, गेट बांधलेलं आहे तिथं, आणि प्लस अलीकडे जी आमची तात्या मिस्त्रीची जमीन आहे तिथं बाथरूम बांधलेलं आहे. म्हणजे ह्यांचा पूर्ण रस्ता ब्लॉकेज करून टाकलेला आहे त्यांनी. म्हणजे ह्यांना शेतामध्ये पाऊल ठेवा जागा ठेवलेली नाही आणि दुसरी कोणतं वाट नाही तिथं, तेच वाट होती. तर त्या वाटेमुळं म्हणजे त्या ह्याच्यामुळं प्रकरण घडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जगदीश लोबे जो पुढचा मारेकरी आहे तो 5-6 गुंड लोक घेऊन आला होता नाक्यावर, हाडगा नाक्यावर. मग ते तात्या मिस्त्री आणि चालले होते त्यांनी, तर त्यांना अडवून शिवीगाळ केली. पुन्हा असं काय बोलत बोलत त्याने ऊसतोडीचा हत्या जो असतो ना, तो हत्या काढला आणि त्यांच्यावर वार केला. मग त्याने हातावर लागलं त्याने हात पुढे केल्यानंतर, मग हातावर लागल्यानंतर पुन्हा नंतर त्यांचा मुलगा करण लक्ष्मण थैमा सुरू असे, मग तो आला. मग तो आल्यानंतर मग वाद झाला, दोघाच्या बाचाबाचीमध्ये वाद झाल्यामुळं आणि हाणामारी झाली, दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली पुन्हा नंतर. एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता राहुल भैया मोटे खूप मोठं नाव आहे या संघटनेचे, जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राहुल भैया मोटे म्हणून. कारण त्यांनी अनेक वर्ष देवेंद्र फडणवीस असतील किंवा लातूर जिल्ह्याचे अमित भैया असतील किंवा निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे अनेक नेते आहेत, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांना या सत्तेमध्ये येण्यासाठी राहुल भैया मोटे यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली चालू असलेली ही जी संघटना आहे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, या संघटनेच्या माध्यमातून हे उपोषण केलं जातं. एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता कुठंतरी पाणी मुरतंय का हा सवाल आपणा सर्वांना, माझ्या प्रेक्षक बांधवांना हा सवाल या ठिकाणी उपस्थित करतो. सवाल एवढाच आहे, हे सगळी घटना पाहता तुम्हाला काय वाटतं नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि प्रतिक्रिया करून हे करा. आणि